50 रुपये किलो. आहे कमीत कमी किती किलो घ्यायला लागतात? 1 किलो घेतलं चालतं का? अच्छा, हे 20 रुपये किलो, 35 रुपये किलो. अच्छा, हे बघा 30 रुपये किलो. हे खूप एकदम गोड आहे. रामफळ हे चांगलं, मला वाटतं घरी गेल्या गेल्या खायला लागतील ना. आई शपथ, 28 रुपये किलो. हे सगळं 350ला आहे. ओके. अच्छा, 700 रुपये डझन आहे इकडे. सगळे भरभरून कलिंगड आहे. हे कसे किलो आहेत दादा? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आहे ना वाशीला FMC मार्केटमध्ये आलो आहे. आणि FMC मार्केटमध्ये आहे ना मी आज असं फळं घ्यायला आलो होतो घरच्यांसाठी, कारण की मी इकडून आहे ना कधी कधी फळं पण घेतो. इकडे आहे ना आपल्याला आहे ना किलोच्या भावामध्ये आहे ना फळं मिळतात आणि खूप चांगले स्वस्त दरामध्ये असतात. आणि त्यासाठी आहे ना मी इकडे तुम्हाला आहे ना पूर्ण हे FMC मार्केट आहे ना फक्त फळांसाठी आहे ना हा व्हिडिओ करणार आहे. तर चला मग आता व्हिडिओला आहे ना सुरुवात करू. मार्केट आहे ना फळांचं आहे, तर मी आहे ना जास्त करून आहे ना कलिंगड घेतो. त्या साईडला कलिंगडचा मार्केट आहे. तिकडे कसं 20 रुपये 30 रुपये किलोने ना असं कलिंगड असतं. तर कलिंगड किंवा असं बोलतात ना पपई असं घेऊन जातो मी. पण मी जास्त करून ना कलिंगडच घेतो. तर कलिंगडच्या इकडे पण मी जाणार आहे. आता इथे आहे ना मोसंबीचं आहे बघा. हे सगळं मार्केट आहे ना मोसंबीचं. अशा गाड्या येतात आणि इकडे खाली होतात किंवा इथं लोड होतात. हे बघा असा हा पूर्ण मार्केट आहे. हे आता इकडे मोसंबी, संत्रे आणि त्या साईडला कलिंगड, पपई, अननस असं बरंच आहे. ते बघा एवढी मोठी मोठी साईज आहे. दादा हे कसं आहे, कितीला असते? 50 रुपये किलो. अच्छा, हे बघा हे 50 रुपये किलो. 1 किलो पण घेऊ शकतो ना आपण? 1 किलो बी घेऊ शकतो ना? मग किती? अच्छा, 5 किलो कमीत कमी आहे हे. आणि ती साईज कितीला आहे? कितीला आहे ती? अच्छा, ही 60 रुपये किलो. अच्छा, ही बघा ही मीडियम साईज आहे. तर ही 60 रुपये किलो आहे. ही 60 रुपये किलो आहे. जर असे आपण 2-4 जणांनी पण मिळून घेतले ना तर नंतर 1-1 किलो असे घरी डिवाईड केलं तर तसंही चालतं. आणि या साईडला आहे बघा. हे कसे आहेत दादा किलो? अच्छा, हे 120 रुपये किलो. आणि बघा ही 110 रुपये किलो. आणि हे अच्छा हे 80 रुपये किलो आहे. छोटी साईज आहे, 80 रुपये किलो. पुढे असे सगळे बसलेले आहेत किलोच्या भावामध्ये. माझी आई पण कधी येते ना तर असं 2-4 बायका येऊन घेतले ना तर तरी पण होऊन जातं. हे कसे किलो दादा? अच्छा, हे 60 रुपये किलो आहे. हे आता गाड्या आहे ना पूर्ण असे खाली, आता माल जो खाली झाला आहे ना ते कॅरेट अशी ठेवतात या. ते बघा या आता अशा पेट्याच्या पेट्या चालल्या. तर कसे किलो दादा? अच्छा, हे बघा हे 55 रुपये किलो. हां हां आहे ना पूर्ण ट्रे. कितीला पडणार आहे? अच्छा, 22 किलोचा हा पूर्ण कॅरेट आहे. पूर्ण कॅरेट घ्यायला लागेल 22 किलोचा. असं आहे. पण कलिंगड देतात. कलिंगड मी घेतो ना तर असे देतात, पण त्याच्यात पण 2-3 किलो भरतो. 120 रुपये 130 रुपये असं असतं. हे कितीला आहे? अच्छा, हे बघा हे 55 रुपये किलो आहे. कलिंगडमध्ये कसं आहे 2-3 किलो भरलं ना, काही की मी गेल्या वेळी घेऊन गेलो होतो ना आणि आता पण मध्ये घेऊन गेलो होतो. मला चांगलं असं मोठं भेटलं होतं. 120 रुपयांनी असं भेटलं होतं चांगलं. हे बघा इकडे बघा. आता कसे ते किलो? 70 रुपये किलो. अच्छा, हे बघा हे 70 रुपये किलो. किती कमीत कमी किती घ्यायला लागतील? 10 किलो. अच्छा, इथं 10 किलो काय? ओके, 10 किलो कमीत कमी घ्यायला लागेल. आणि हे कितीला आहे? 120. हे 120 रुपये किलो. हे सगळ्या संत्र्यांचं आहे. आता हे थोडंसं मी तुम्हाला दाखवलं संत्र्यांचं. आता मी त्या साईडला जाणार. त्या साईडला तुम्हाला आहे ना मी आता कलिंगड, अननस आणि पपईमध्ये दाखवतो. म्हणजे प्रत्येकाचं आहे ना मी थोडं थोडं तुम्हाला आहे ना एक व्हिडिओमध्ये दाखवतो की इथं कोणते कोणते फळं आणि काय काय याची प्राइसिंग आहे.
पण खूप कमी रेटमध्ये आपल्याला असं परवडतं. हे बघा ही दादा हे कसे ते कसे किलो आहेत? हे बघा हे 50 रुपये किलो. ठीक आहे, चला आता त्या साईडला जाऊया आपण. बघा हे आता आपण ते मगाशी गेलो होतो ना, एचमध्ये गेलो होतो. आता हे जी आहे, हे बघा जी मध्ये आपण बघू शकतो पपई आहे, पेरू आहे. कसं आहे दादा हे पेरू? 50 रुपये. 50 रुपयाला किलो. अच्छा, कमीत कमी किती किलो घ्यायला लागतात? 1 किलो घेतलं चालतं का? 1 किलो घेतलं चालतं का? मग किती किलो घ्यायला लागतं कमीत कमी? 5 किलो. अच्छा, हे 50 रुपये किलो. आणि हे कसं आहे? 20 रुपये किलो. अच्छा, हे 20 रुपये किलो. इकडे काय पपई आहे, कलिंगड पपई बघूया आपण. कसे किलो आहे दादा? अच्छा 30 रुपये किलो आहे. ही 30 रुपये किलो. हे बघा ही 35 रुपये किलो. ही 35 रुपये किलो. आणि हे छोटे, अच्छा हे पण 30 रुपये किलो. हे बघा हे चांगले एकदम मस्त पिकलेले आहेत. हे कसे आहेत दादा किलो? हे 35 रुपये किलो. बघा एवढी मोठी साईज आहे. हे कसे आहेत रे किलो? अच्छा 30 रुपये किलो आहे ते. इकडे पण हे बघा छोटी छोटी साईज आहे. हे बघा मस्त कापून खातात या. हे बघा हे बघूया आपण. हे कसे किलो? 35 रुपये किलो. अरे किती किलो घ्यायला लागतील? घरच्यांसाठी जर घेऊन जायचं असेल तर किती किलो घ्यायला लागेल? किती? अगर घर पे लेना है तो कितना किलो लेके जाना पड़ेगा? 5 किलो. 5 किलो. अच्छा, मग 5 किलोमध्ये किती येतात? 5 किलो में 9 पीस. अच्छा 9 पीस ना, म्हणजे डिवाइड होतात. म्हणजे किती? 30 रुपये किलो आहे. 30 रुपये 5 किलोचे किती झाले? 150 रुपये झाले ना. 150 रुपयामध्ये म्हणजे 9 ते 10 पीस येतात. बरोबर. इथं बघा वाटणी कशी, घरी 3, आजीला 2 आणि बाकीच्यांना 2-2 दिले तर होऊन जातं. ह्याच्यापेक्षा मोठी मोठी साईज पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा हे बाजूला आहे, मोठी मोठी साईज आहे. एवढी पण नाही आहे पण ठीक आहे. कसे दादा 1 किलो? अच्छा 20 रुपये किलो. हे बघा इकडे 20 रुपये किलो आहे. हे 20 रुपये किलोनी आहे. आणि हे बघा हे कसं किलो आहे? अच्छा हे बघा 30 रुपये किलो. हे खूप आवडतात मला. हे 30 रुपये किलो. इकडे हे बघा हे इकडे बघा मोठी मोठी साईज आहे, चांगली अशी कापलेली आहे. कसे किलो ते? हां अच्छा 32 रुपये किलो. आणि पेरू? 60 रुपये किलो. आणि हे काय आहेत? हे काय आहे? पेरूच आहेत काय? अच्छा साईजच्या हिशोबाने हे काय? हे कसे किलो में आहे? अच्छा हे 35 रुपये किलो. अच्छा रामफळ 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 रामफळ. हे बघा साईज बघा रामफळाची. कसं आहे रामफळ? 90 रुपये किलो. 90 रुपये किलो. किलोमध्ये किती पीस बसतात? तयार नाही, किती पीस बसतात? 2 बसतील. नाही राहू दे, खायला गोड आहे. तयारवाले आहे बघा. मी आता नाही, मी नंतर घेईल. अरे बापरे एवढे मोठे मोठे. एकदम गोड आहे. हां पिकलेले. अच्छा 90 रुपये किलो. हे स्वस्त आहे. 1 किलो 400. 1.5 किलो. नाही राहू दे मी नंतर घेईल. आईला विचारतो मी वाटलं तर पहिले. हां कारण मी कसं आता राहतो लांब ना, ते मला लांब घेऊन जायला लागेल. हां हे 2 किलो भरले. 2 किलो
अच्छा हे बघा हे 4चे 150. नाही मी पहिला आईला विचारतो, हा मग मी घेऊन जातोय रामफळ. हे चांगलं मला वाटतं घरी गेल्या गेल्या खायला लागतील ना, एवढे पिकलेत ते ना. उद्या खाल्लं जास्तच पिकले आहेत. आणि काय थोडे अर्धे कच्चे आहेत काय हे? ठीक आहे, हां चालेल. मी पहिले तिला विचारतो ना मग मी येतो. 90 रुपये किलो रामफळ, एकदम तयार होते ते. हे बघा कलिंगड आपला आवडतं, म्हणजे आंबे तर पहिले आवडतात पण सेकंड ऑप्शनला कलिंगड. कसे आहे 1 किलो? बघा पाटी आली, आता पाटी आली. कसे किलो आहे ते? हे किलो कसे आहेत? 50 रुपये किलो. किलो कैसा आहे? 28 रुपये. अच्छा अच्छा 2800. अरे सॉरी आई शपथ, 28 रुपये किलो. हाँ हाँ 28 रुपीज़ किलो, 28 रुपये किलो. आणि हे कैसे किलो आहेत? सेम ना, सेम 28 रुपये किलो. कसं आहे आता? हा अच्छा किलो कसं आहे? 80 रुपये किलो, 1000 रुपये डझन. बापरे. हे पपई कलिंगड बघितलं आपण. हे बघा हे कलिंगड असे एकदम गोण्याच्या गोण्या चालले. 28 रुपये किलो आहे. 28 रुपये म्हणजे काय काय ठिकाणी आहे ना इथं 20 रुपये किलो पण आहे कलिंगड. हे बघा दादा कसं किलो ते? 35 रुपये किलो. मग बरोबर आहे ना, 150 रुपयाला 9-10 जण बसतात पीस. 9-10 आहे बघा, हे असे एकदम ट्रकच्या ट्रक आलेले आहेत. हा पूर्ण असं आहे FMC मार्केट आहे फळांचा. मी बोललो ना मी जास्त करून ना कलिंगड घेऊन जातो. हां हे कलिंगड आवडतात, 1-2 भरतात मस्तपैकी. हे दादा कसे किलो आहे कलिंगड? हां 30 रुपये किलो आहे. ते बघा इकडे 30-30 रुपये किलो आहे. तर बघा असा हा जर मोठा घेऊन गेला ना 150-200ला आरामात येतो. त्या दिवशी मी एक कलिंगड घेतला गोल छोटासा, 160 रुपयाला मला पडला अख्खा कलिंगड. आणि इथंच जर आपण किलोच्या भावाने जर घेऊन गेलो ना 30 रुपये किलोनी, जरी 5 किलो जरी भरला ना तरी 150 रुपयाला. मग 5 किलो पण झाला काय मोठा एकदम जबरदस्त. असं आहे फक्त एवढंच इथून घेऊन जायला आहे ना थोडंसं आहे ना हे होतं. बघा डाळिंब, हे बघा द्राक्ष, इकडे रामफळ, हे बघा इकडे चिक्कू तर बापरे गेल्या वेळी मी जबरदस्त घेऊन गेलो होतो. 2 किलो मी मला वाटतं 120 रुपयाला 2 किलो घेऊन गेलो होतो. कसे चिक्कू आहे ते? 350ला. अच्छा हे सगळं 350ला आहे. ओके एवढे काय करायचे बाबा. किलो कसे आहेत? किलो नाही आहे ना. अच्छा हे बघा हे पिकलेले किलोवाले आहेत. हे 350 रुपयाला पूर्ण आहे बघा, पूर्ण पाटी आहे ती. बघा दादा कसे ते 1 किलो कसे आहेत? कसे किलो ते कलिंगड? कसे किलो ते कलिंगड? कैसे किलो? हां 35. अच्छा 35 रुपये किलो आहे कलिंगड आहे. 35. हां होय 35. आणि हे बघा हे बाजूला आहे ते वेगळे, हे 28-30 रुपयांनी किलो आहे. इकडे बघा पपई, हे बघा हे अननसचा भाव जास्त आहे. हे बघा हे सगळं अननसचं मार्केट आहे. हे कसं आहे दादा? हे कसं आहे? 700 रुपये डझन. अच्छा 700 रुपये डझन आहे इकडे. तिकडं बघितलं पण 1000 रुपये डझन बोलला, 700 रुपये डझन बोलला. हे पपई असे छोटे मोठे वेगवेगळे करतात. हे पूर्ण अननसचं मार्केट आहे. आता असे ना सेक्शन आहे, H आहे, F आहे, नंतर G आहे, असं वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळं असतं. बरोबर. तेच भाव असतो 28-30 असं असतं. हे बघा हे पूर्ण अननसचं आहे.
सगळं आणायचं आहे. आणि ते समोर आहे ना तिकडे ते सगळं कलिंगडचं आहे. पण आपण आता सेम बघितलं भाव सगळीकडे कसा एकच भाव आहे. अशा गाड्या आहे बघा, इथं लोड होतात, खाली होतात. आपले हा बघा, हा सगळ्यात मोठा आहे बघा कलिंगडचं. सगळे भरभरून कलिंगड आहे. कसं किलो आहे ते कलिंगड? कलिंगड कसे किलो आहे ते? 22 रुपये किलो. 22 रुपये किलो आहे इकडे. हे बघा, बापरे, कलिंगडचाच माल जास्त आहे इकडे. गरमी आहे ना, कलिंगड ज्यूस पिया, कलिंगड खावा, कलिंगड मिल्कशेक पिवा. हे कसे किलो आहेत दादा? हे 25 रुपये किलो आहे. चांगला एक घेऊन जायचा मोठा मस्तपैकी, 2 आणि बस. जेवायचं कमी, हेच खात राहायचं, सगळ्यात बेस्ट. ठीक आहे, पूर्ण मार्केट आहे कलिंगडचं, जबरदस्त मोठं आहे. हे आता लाईनीत लावणार, याचा पिरॅमिड उभा करणार आणि डायरेक्ट इथं मग ते निलाव होतो की सगळ्या गाड्या उतरतात इकडे. बघा, आपण कलिंगड चल लाल लाल भडक 25-30 असंच आहे. तर आता मी इथंच व्हिडिओला एंड करतो. हां, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नव्याने श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त. बाय बाय. ऊन पण जास्त आहे.